नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गच्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर्व विद्यार्थी, परीक्षार्थी, शिक्षक यांना आता पुढील काळात येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रश्न आहे अंतर्गणना. पायथागोरस सिद्धांताचा वापर करून अंतर्गणना कशी करायची, डिस्टन्स कॅल्क्युलेशन कसं करायचं याबद्दलचा हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किलोमीटर चालून गेली. नीट, काळजीपूर्वक, लक्षपूर्वक मन, बुद्धी, चित्त, वृत्ती आणि डोळे सगळे एककेंद्री करून हा प्रश्न वाचला तर प्रश्न अतिशय सोपा. विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किलोमीटर चालून गेली. तेथून उजवीकडे वळून ती 8 किलोमीटर गेली. त्यानंतर डावीकडे वळून आणखी 4 किलोमीटर गेली. तर विमल मूळ जागेपासून किती अंतरावर पोहोचली? 3 टप्प्यात प्रवासाचे आपण पाहूया. आता हे दिशादर्शक चिन्ह आपण इथे काढलेलं आहे. ऊर्ध्व दिशा नॉर्थ उत्तर, अधो दिशा साऊथ दक्षिण आणि ईस्ट आणि वेस्ट पूर्व आणि पश्चिम अशा दिशा आपण दाखवलेल्या आहेत. नकाशामध्ये ज्या प्रकारे चिन्ह असतं त्यानुसारच दिशांचं कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे उत्तर अचूक येतं. आता इथे आपण मनुष्याकृती काढलेली आहे, दिसते ना? मनुष्याकृती म्हणजे चालणाऱ्या मनुष्याची कृती काढलेली आहे. म्हणजे जसजशी ही मनुष्याकृती दिशा दर्शवेल तसं तुम्हाला समजून जाईल प्रवास कसा झालेला आहे. आता स्टार्ट म्हणजे काय? इथून प्रवास सुरू होणार विमलचा, तो स्टार्ट बिंदू आपण इथे दिलाय. विमल उत्तरेकडे 4 किलोमीटर चालून गेली, म्हणजे नॉर्थ दिशेला उत्तरेकडे 4 किलोमीटर चालून गेली. मग प्रवास कसा होईल? प्रवास असा होईल, विमल केंद्रात उभी आहे आणि तिने उत्तरेकडे तोंड केलंय आणि ती 4 किलोमीटर चालून गेली. इथे आपण काळ्या एरो मध्ये, डार्क एरो मध्ये पाहतोय 4 किलोमीटर विमल चालून गेलेली आहे. त्यानंतर तिने काय केलं? 4 किलोमीटर चालून गेल्यानंतर ती उजवीकडे वळून 8 किलोमीटर गेली. बघा तिने काय केलं? आता अजून जास्त प्रवास केला, 8 किलोमीटर चालून गेली. या मनुष्यकृतीच्या दिशेतून आपल्याला पाहता येते ती कोणत्या दिशेला गेलेली आहे. त्यानंतर तिने काय केलं? पुन्हा एकदा ती वळली, डावीकडे वळली आणि ती 4 किलोमीटर चालून गेली. म्हणजे तिने 3 वेळा प्रवास केलेला आहे आणि त्याच्यासाठी तिने काय केलं? 2 वेळा दिशा बदललेली, बरोबर? आणि दिशा कशी बदलली? पहिल्यांदा ती उजवीकडे म्हणजे 90 अंश कोनामध्ये आणि नंतर ती डावीकडे म्हणजे पुन्हा 90 अंश कोनामध्ये ती वळलेली आहे. आता काय झालं? तिने केलेला प्रवास पाहूया, ज्याच्यावरती आपण नंबर्स लिहिलेत, आकडे लिहिलेत, असं तिने प्रवास केलेला आहे आणि कुठे जाऊन पोहोचली आहे तर आपण पुढच्या आकृतीमध्ये ती पाहूया. म्हणजे विमल चालत जाऊन हा जो जांभळ्या रंगाचा, फिक्या रंगाचा एरो काढलेला आहे त्या शेवटच्या टोकाला जाऊन तिथे पोहोचलेली आहे. आता आपण पाहिलंय हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला, म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत इथे लागू होऊ शकतो. आता पहिल्यांदा तिने 4 किलोमीटर प्रवास केला होता, बरोबर की नाही? आणि त्यानंतर 8 किलोमीटर प्रवास करून पुन्हा एकदा ऊर्ध्व दिशेने, वरच्या दिशेने 4 किलोमीटर प्रवास केला, म्हणजे उंची किती झाली? 4 अधिक 4 8. आणि तिने समांतर किती प्रवास केला होता? समांतर प्रवास केला होता 8 किलोमीटर. म्हणजे दोन्ही बाजूला 8 किलोमीटर या बाजू झाल्या. मग आपल्याला कर्णाची किंमत काढायची, कर्णाचं मूल्य काढायचे. हा पायथागोरसचा सिद्धांत इथे लागू पडतो. आता आपण बघूया. हा त्रिकोण आहे, 4 अधिक 4 8, 4 अधिक 4 8 आणि कर्ण, कर्णाची किंमत आपल्याला, मूल्य आपल्याला काढायचं. आपला सिद्धांत काय सांगतो? पायथागोरसचा सिद्धांत असं सांगतो की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे आपल्याला मुखोद्गत आहे. आता या तिन्हीपैकी दोघांची किंमत दिली तर तिसऱ्याची किंमत आपल्याला काढता येते. आता कर्ण वर्ग बरोबर या दोन्ही बाजू आहेत त्या 8च आहेत, म्हणजे 8चा वर्ग दोन्ही ठिकाणी लिहिला तर काय होतं बघा? तर कर्ण वर्ग बरोबर 64 अधिक 64, बरोबर ना? आता कर्णाची किंमत काढण्यासाठी, कर्णाचं मूल्य काढण्यासाठी 64 अधिक 64 यांची बेरीज करून आपल्याला त्याचं काय करावं लागेल? वर्गमूळ काढावं लागेल. एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी आपण काय करतो? ती संख्या रूट मध्ये घेऊन आपण त्याचं मूल्य काढतो, बरोबर ना? वर्गमुळात घेऊन. आता कर्ण वर्ग बरोबर 128 आलं, बरोबर ना? 64 अधिक 64 बरोबर 128 आलं. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येते का की 128 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणजे तिचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला दशांश अपूर्णांकातली संख्या मिळणार आहे. म्हणजे आता पूर्ण वर्ग संख्या 10चा वर्ग किती? 10चा वर्ग 100, 11चा वर्ग किती? 121 आणि 12चा किती? 144.
म्हणजे 121 आणि 144 यांच्यामध्ये कुठेतरी ही संख्या आहे, बरोबर की नाही? मग आपल्याला तसं काढता येत नसेल तर आपण काय करू, या 128 2 भाग करू. काय केलं, 64 गुणिले 2 वर्गमुळात 64 गुणिले वर्गमुळात 2 यांचा गुणाकार किती येतो, वर्गमुळात 128. आता 64चा वर्गमूळ सगळ्यांना माहिती आहे, म्हणून सांगितलेलं पहिल्यांदा 40 पर्यंत वर्ग पाठ करा आणि किमान 25 पर्यंत घन हे मुखोद्गत असले पाहिजेत. मग काय येईल आता, आता कर्ण बरोबर 64 त्याचं वर्गमूळ 8 आणि उरले वर्गमुळात 2 म्हणजे उत्तरेल कर्ण बरोबर 8√2. कर्ण बरोबर 8√2 म्हणजे याचा अर्थ असा आहे, विमल मूळ स्थानापासून 8√2 अंतर चालून गेली. प्रश्न थोडासा वेगळा होता, म्हणून पहिल्यांदाच सांगितलं की फार काळजीपूर्वक प्रश्न पहा, समजून घ्या. प्रश्न समजला असेल. जर काही याच्यामध्ये आपल्याला अजूनही शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, म्हणजे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अधिक सुलभ पद्धतीने याबद्दल सांगता येईल. पायथागोरस सिद्धांतानुसार काही संख्या यांची त्रिक आहेत. ही त्रिक जर आपण मुखोद्गत ठेवली तरी त्याचा फार फायदा होतो. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.